तुम्ही सगळे. आय होप की तुम्ही सगळे मस्त मजेत असाल. आज मी माझा व्हिडिओ स्टार्ट करते आहे गाडीमधनं, कारण आम्ही कोणातरी पिक करायला चाललो. कोणाला म्हणण्यापेक्षा माझे आई वडील म्हणजे मम्मी पप्पा येत आहे आणि कृषिका पण येत आहे, तर त्यांनाच आम्ही पिक करायला चाललो आहे. सो सकाळची सगळी कामं काहीच झाली नाहीये आज. आणि याच्या पूर्वी जो तुम्ही छोटासा व्हिडिओ बघितला तो मी 2 दिवसापूर्वी म्हणजे परवा आय थिंक शूट केलेला, आणि त्यानंतर मला काही शूट करायला जमलं नाही. त्या दिवशी आम्ही आलो, थकलो. त्यानंतर अव्यूसाठी कपडे घ्यायला जायचं होतं आणि त्याचबरोबर थोडेफार गोष्टी आणखी करायचं होतं. कबड वगैरे आम्हाला घ्यायचं होतं, म्हणजे बघायचं होतं, ते पण आम्ही बघायला गेलेलो. आणि तिथे आम्ही बुक पण करून आलो आहे. तो आम्हाला 5 तारखेला रिसीव्ह होणार आहे. म्हणजे आय थिंक हा व्हिडिओ येईल तेव्हापर्यंत ऑलरेडी घरी तो आला राहील कबड, आणि तुम्हाला सुद्धा तो मी दाखवणार आहे. आणि प्रीतम इथे ड्राईव्ह करतो आहे. आमची ट्रिप खूपच मस्त झाली. शेवटच्या दिवशी फक्त प्रीतमची थोडी तब्येत खराब झाली, त्याला सर्दी झाली आणि अल्टिट्यूड चेंजमुळे त्याला थोडंसं सिकनेस झालं, मोशन सिकनेस, आणि त्याच्यामुळे त्याला थोडीशी व्हॉमिटिंग झाली. सो आता तो बरा आहे. आम्ही डॉक्टरकडे पण जाऊन आलोय आणि आता सगळं मस्त मजेत आहे. आणि मी खूप जास्ती आनंदी आहे कारण माझे मम्मी पप्पा येत आहे. त्याचबरोबर अव्यू सुद्धा खूप आनंदी आहे. आणि आता अव्यूला 1 2 3 4 5 बोलता येतं, पण आम्ही आत्ता नाही बोलून दाखवत आहे. पण नक्की मी कधीतरी ते शूट करेल ना, तर तुम्हाला सुद्धा शेअर करेल. तो इतका क्यूट बोलतो किंवा तो पहिल्यांदा बोलतो त्यामुळे आम्हाला ते अति क्यूट वाटतंय आणि ते तुमच्याशी सुद्धा नक्की शेअर करेल. चला तर आता आम्ही निघालो आहे. ते लोक 15 मिनिटात पोहोचणार आहे. आय डोंट नो आम्ही 15 मिनिटात तिथे पोहोचू की नाही. कधीतरी आउटरला गाडी लागली की 10-15 मिनिटं आणखी एक्स्ट्रा पण लागू शकतात. चला तर आम्ही मम्मी पप्पांना तिथे रिसीव्ह केलं आणि त्यानंतर आम्ही त्यांना घरी घेऊन आलो. घरी घेऊन आल्यानंतर मम्मी पप्पाला सांगितलं की बघा मी ते उजव्या साईडला रांगोळी काढली आहे आणि मी फुलं वगैरे पण रेडी करून ठेवले होते की ते लोक आले तर मी टाकेल. पण पप्पा ऑलरेडी आतमध्ये आले होते. मी मम्मी बरोबर मागे होती, त्यामुळे ते सोबत नाही करता आलं. पप्पा बोलले की ठीक आहे तू करून घे मम्मा बरोबरच. तर ठीक आहे, काही हरकत नाही. माझे पप्पा थोडे शाय आहे आणि म्हणून ते कम्फर्टेबल नव्हते. सो इट्स ओके. त्यानंतर आजोबांनी आपल्यासाठी मस्त खूप सारे लाडू, चकल्या, शेव आणि त्याचबरोबर जी मागच्या साईडला तुम्हाला दिसत आहे ना संत्रा बर्फी, हे सगळं ते घेऊन आले होते. त्यांना सगळ्यांची चॉईसेस माहिती आहे, त्यामुळे ते सगळ्यांसाठी घेऊन येतात. प्रीतमला सोनरोल आवडते म्हणून सोनरोल, आणि संत्रा बर्फी आवडते म्हणून ते, अव्यूला लाडू आवडतात म्हणून त्याच्यासाठी लाडू, खूप सारे ड्रायफ्रुट्स, त्याचबरोबर भरपूर सारा चिवडा, इतकं सगळं ते घेऊन आले होते. आणि अव्यूसाठी 2 जोड कपडे पण आणले होते जे की खरंच खूप सुंदर होते. त्यातला एक ड्रेस मी त्याच्या बर्थडेला सुद्धा घातला होता. मी मम्माला बोलली होती थोडा लाईट कलर आण, पण तिला तो आवडला म्हणून तिने थोडासा डार्क शेड आणला. आणि हा सेकंड ड्रेस होता, पण हा मी रिटर्न करायला लावला कारण याचा जो पॅन्ट आहे ना हा फार छोटा वाटला, तो जास्त दिवस घालू नसता शकला म्हणून तो रिटर्न करायला सांगितला. त्यानंतर हा जो ड्रेस आणला ना मम्मीनी, तो खरंच मला खूप आवडला. कारण ज्यावेळेस आम्ही मसुरीला होतो ना त्यावेळेस आम्ही मॉल रोडला शॉपिंगला गेलेलो, त्यावेळेस सेम ड्रेस मी तिथे बघितला होता आणि मम्मानी तसा सेम ड्रेस आणला. तर मला खूपच जास्ती आनंद झाला. मला फक्त थोडा लाईट शेडमध्ये हवा होता, बट इट्स ओके, हा सुद्धा त्याच्यावर खूप सुंदर दिसत होता. आता आजी आजोबांनी आणलेल्या प्रत्येक गोष्टीवर आमचा पूर्णपणे हक्क आहे, म्हणून अव्यूनी एवढा त्याच्यावर हक्क गाजवलाय आज. म्हणजे जे ते मिळेल ते सगळं आमच्या तोंडात जात होतं आणि एवढं नाही म्हटल्यावर सुद्धा आम्ही कोणाचंच ऐकत नव्हतं. आम्हाला खायचं म्हणजे खायचंच असतं, कारण नाना नानींनी आणलं आणि त्याच्यावर आमचा पूर्णपणे हक्क आहे. आणि जर मम्मींनी नाही म्हटलं तर आम्ही डायरेक्ट नानूकडे जायचो आणि नानू तर आम्हाला लाडाने सगळं मिळतेच. सो असं काहीसं चाललं होतं. त्यानंतर मी, मम्मी, पप्पा आणि कृषिका अव्यू बरोबर बाहेर पडलो, कारण आम्हाला थोडीशी शॉपिंग करायची होती. ते काय शॉपिंग करायची होती ते तुम्हाला पुढे सांगते. त्याआधी सांगते की मी माझ्या आईवडिलांच्या, म्हणजे सगळीच मुली आईवडिलांच्या क्लोज असते, पण मी थोडी जास्ती आहे. म्हणजे माझ्यासाठी आई बाबा राहिले, माझे मम्मी पप्पा राहिलेले 8 दिवस इतके गोल्डन मुमेंट्स होते. त्यातला प्रत्येक दिवस, प्रत्येक क्षण मला असं वाटत होतं मी त्यांच्यासाठी किती काय करू आणि काय करू, किती त्यांना हॅपीनेस देऊ, किती सुख देऊ, किती आराम करायला देऊ, काय त्यांच्यासाठी छान बनवू, किती सगळं करू, असं मला झालं होतं. आणि आज इथे आम्ही शॉपिंगला आलो होतो बिकॉज पप्पांना म्हणजे प्रीतमसाठी कपडे घ्यायचे होते, अव्यूचा बर्थडे आहे म्हणून. पण त्यातही मी पुढे करत होते की पप्पा तुम्ही नको घ्या, तुम्हाला पाहिजे ना तुम्ही सिलेक्ट करा, मी पेमेंट करेल. पण पप्पांचं होतं की नाही, मला माझ्या जावयांसाठी घ्यायचं आहे आणि तू पुढे करू नको. आणि त्यांनी मला लिटरली साईडला केलं. पण मी पेमेंट ऑनलाईन केलं आणि त्यांनी मला नंतर पूर्ण कॅश दिली, इवन त्याच्यापेक्षा जास्तीच दिली. आणि त्यानंतर त्यांनी मला म्हटलं यातले एक्स्ट्रा पैसे 2-3 हजार तू ठेव आणि तू पण कपडे घे. म्हटलं मला नको आहे कपडे, कारण मी आता रिसेंटली कपडे घेतले आहे. आम्ही आता उत्तराखंडच्या ट्रिपवरून आलो आणि तिथे हवे तेवढे 2-3 टॉप वगैरे मी घेतलेच होते म्हणून. आता त्यानंतर आम्ही घरी आलो आणि त्यानंतर परत आम्ही छान असं
मस्तपैकी रेडी झालो होतो, कारण संध्याकाळी भरपूर उशीर झाला होता. आम्ही पण शॉपिंग वगैरे करून आलो होतो. दुपारचं जेवण पण थोडं हेवी झालं होतं. तर मी म्हटलं चला आज तुम्हाला ना मस्त मिसळपाव भरवते, म्हणजे घेऊन खाऊ घालते. सो आमचं जे फेवरेट प्लेस आहे मिसळ विला, तिथे आम्ही गेलो होतो. तिथे आम्ही मस्त मिसळपाव एन्जॉय केली. प्रीतमचा ना म्हणजे थोडंसं बिहेवियर थोडं वियर्ड असते नेहमी, म्हणजे तो खूप कमी बोलतो. माझ्या पॅरेंट्सशी असू दे, सगळ्यांशीच, इवन त्याच्या स्वतःच्या पॅरेंट्सशी सुद्धा तो खूपच कमी बोलतो. तर मला असं नेहमी वाटत होतं की पप्पा थोडे अनकम्फर्टेबल होत असेल का, पण ॲक्च्युली माझ्या पप्पांना पण माहिती आहे की तो खूप कमी बोलतो. चला असो. त्यानंतर सर्वात आधी मी सोलकढी ऑर्डर केली होती, कारण प्रीतमला ती खूप आवडते आणि त्याचबरोबर म्हटलं पप्पांना सुद्धा त्याचा टेस्ट करूया म्हणून. तिथे आम्ही छान छान फोटोज पण घेतले. पण आज प्रीतमने अजिबात सोलकढी पिली नव्हती, कारण त्याला भरपूर सर्दी खोकला आहे, गळा त्याचा बसला आहे आणि म्हणून त्याने काही पिलं नव्हतं. चला तर मम्मी पप्पा आले होते स्पेशली अव्यूच्या वाढदिवसासाठी. त्याचा 2nd बर्थडे आहे उद्याला. सो आम्ही रात्री 12 वाजता ब्रिंग इन करायचं पण डिसाईड केलं होतं. सो मम्मी पप्पा आले संडेचा पूर्ण दिवस गेला आणि आज आहे मंडे. आजचा पण पूर्ण दिवस आमच्या छोट्या मोठ्या गोष्टींमध्ये गेला, कारण उद्या आमच्याकडे अप्रॉक्सिमेट 20 पीपल्स येणार आहेत अव्यूच्या वाढदिवसाला. सो त्याची तयारी सुरू होती. म्हणून आम्ही बर्थडे केक पण त्याचा मोठा येणार होता, म्हणून रात्री फक्त सिम्पल पेस्ट्रीज मागवली. ॲक्च्युली आधी माझा थोडा वेगळा प्लॅन होता छान केक बनवून घ्यायचा, पण मग असं डोक्यात होतं की उद्यासाठी पण आपण कस्टमाइज केक करतोच आहे, तर आता आपण एकदम सिम्पलचा केक करूया. त्यानंतर इथे आम्ही छोटीशी विश मागितली, जी की तुम्हाला लवकरच माहिती पडेल की काय मागितलं आणि ते कधी पूर्ण होईल आय डोंट नो, बट ते लवकरच पूर्ण होईल, आमच्या विश्वासात ती गोष्ट आहे. त्यानंतर आम्ही मस्त केक कटिंग केली. सगळ्यांनी केक खाल्ला आणि सर्वात आधी अव्यूला केक भरवला. अव्यू एवढा आनंदी होता ना, आणि अजूनही आता हा व्हिडिओ खूप लेट येतो आहे, ऑलमोस्ट 15 दिवस झाले या गोष्टीला, पण तो अजूनही जेव्हा मला म्हणतो ना, दुपारी जवळून मोबाईल माझ्या हातात देतो आणि म्हणतो आई नाना नानी, नाना नानू, नाना नानी, तर मला इतकं छान वाटते. आणि खूपदा ना म्हणजे स्पेशली मम्मी पप्पा इथनं जेव्हा 8 दिवसानंतर गेले होते, तेव्हा जेव्हा तो असं कंटिन्यू थोड्या वेळातून मला म्हणायचा नानू नानू, तर मला असं डोळ्यात पाणी यायचं की यार ते 8 दिवस काय एवढ्या लवकर संपले. चला असो. त्यानंतर आम्ही ते मस्त सेलिब्रेट केलं, म्हणजे बर्थडे ब्रिंग इन केलं. सगळ्यांनी छान केक खाल्ला आणि असं मस्त एन्जॉय केलं. चला तर कालचं सेलिब्रेशन खूप मस्त सिम्पल आणि आपल्या लोकांमध्ये झालं होतं, तर खूप छान वाटत होतं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आमची तयारी सुरू झाली की आजचा मेन्यू जो आम्ही डिसाईड केला आहे, त्याची जी प्रिपरेशन आपल्याला लागते ती सगळी आम्ही इथे सुरुवात केली होती. तर सर्वात पहिले इथे आम्ही कोथिंबीर निवडायला घेतली, कारण आजच्या मेन्यूमध्ये जी स्पेशल डिश राहणार आहे ती म्हणजे सांबार वडी, जी की माझी मम्मी खूप टेस्टी आणि टेम्पटिंग बनवते. आणि अव्यूच्या वाढदिवसासाठी निधी मासी पण आली होती. ती चहा कॉफी अजिबात काही घेत नाही, म्हणजे ती कॉफी घेते ब्लॅक कॉफी, पण आता तिला घ्यायचं नव्हतं कारण ती नाईट शिफ्ट करून आली होती आणि आता तिला झोपायचं होतं. तर ती बोलली कॉफी जर मी घेतली तर मग मला झोप येईल म्हणून, पण ती ब्रेकफास्टची वाट बघत होती. आता सकाळपासून आम्ही सगळे खूप बिझी होतो. तसं तर माझे कामांना पटापट करते मी, पण मम्मी पप्पा आल्यापासून मी इतकी भयंकर आळशी झाली आहे. असं वाटतं फक्त त्यांच्याबरोबर बसावं, निवांत गोष्टी करावं, त्यांच्याबरोबर बडबड करत राहावं, इकडलं तिकडलं बोलावं. म्हणून आज सकाळचा जो ब्रेकफास्ट होता ना, तो बाहेरूनच आम्ही साऊथ इंडियन मागवला होता, म्हणजे इडली सांबार वडा वडे वगैरे ते सगळं मी मागवले होते. तर मग प्रीतम आणि पप्पा आणि अव्यू हे तिघही आमच्या घरचे जे मेन माणसं आहेत सध्या, ते घ्यायला गेले होते. ते घेऊन आले. त्यानंतर जे आमचा सगळा पसारा होता तो आवरला आणि आम्ही सगळ्यांनी मस्त असा ब्रेकफास्ट एन्जॉय केला. आज बर्थडे बॉयचा सगळ्यात पहिला मान होता, तसंही माझ्या आधी मी त्यालाच भरवते म्हणून मी त्याला भरवायला बसली. त्यानंतर प्रीतम पप्पा आणि आम्ही सगळेच इथे मस्त असा ब्रेकफास्ट करून घेतला आणि त्यानंतर आम्ही लागलो आमच्या पुढच्या तयारीला. पुढे काय काय आम्ही केलं ते सुद्धा तुमच्याशी शेअर करते, तेव्हापर्यंत तुम्ही हा व्हिडिओ एन्जॉय करा. चला तर आता आमच्याकडली जी सध्या मास्टर शेफ आहे ती आहे माझी मम्मी, आणि तिने इथे पुलाव करायला घेतला आहे आणि एका साईडला भाजीची जी ग्रेव्ही असते, म्हणजे आज आमच्याकडे ना
मटर पनीरची भाजी, चपाती, सांबार वडी, पुलाव असं छान मेन्यू राहणार होता. त्याचबरोबर जी गुलाबजाम आहे ते मी बाहेरूनच आणणार होती आणि बस एवढा सिम्पलसा आमचा मेन्यू राहणार होता. चला तर आता इथे ना व्ह्यूची मस्त तयारी करून दिली आहे. माझी आंघोळ झाली होती ऑलरेडी, प्रीतमची पण झाली आहे आणि मी मसुरीवरनं आणलेला टॉप घातला आहे. कसा वाटतं मला नक्की कमेंट करून सांगा. त्यानंतर प्रीतमची तब्येत इथे थोडी खराब आहे कारण त्याला सर्दी खोकला खूप झाला आहे. पण माझी जिद्द होती म्हणा किंवा हट्ट होता की आज अव्यूचा वाढदिवस आहे तर आपण एक दर्शन करून येऊया. विठ्ठल रुक्मिणीचं पण चालेल किंवा स्वामी समर्थांचं किंवा गणपती बाप्पाचं, म्हणजे जे कोणतं मंदिर आपल्याला या वेळेवर अवेलेबल मिळेल तिथे आपण जाऊन येऊया. आणि म्हणून आम्ही विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात आलो होतो, मी, प्रीतम आणि अव्यू. पण मंदिर ॲक्च्युली बंद होतं. पण आज एक खूप मोठी गोष्ट घडली माझ्याबरोबर ज्याच्यासाठी मी खूप ग्रेटफुल आहे, ओव्हरवेल्मिंग आहे. आम्ही जसं तिथे मंदिरात गेलो ना तर मंदिर बंद झालं होतं. पण तिथे एक अंकल होते, ते बोलले की मंदिर तर बंद झालं आहे, आता परत ओपन नाही होणार. मी म्हटलं माझ्या बाळाचा सेकंड बर्थडे आहे, आम्हाला फक्त 2 मिनटं दर्शन करायचं आहे. तर त्यांनी माझ्या हातात चावी दिली, बोलले ओपन कर, दर्शन करा आणि त्यानंतर परत दाराला कुलूप लावून चावी परत दे आणून. म्हणून ते इतकं स्पेशल होतं माझ्यासाठी कारण असं दुपारच्या वेळेला असं म्हणतात की देवबाप्पाला आराम करायची पण गरज असते, तर ते आराम करतात. आणि त्यांनी आम्हाला ती अपॉर्च्युनिटी दिली की ठीक आहे तुम्ही जाऊन 2 मिनटं देवाला भेटून घ्या. आणि म्हणूनच ती माझ्यासाठी खूप स्पेशल होतं. ॲक्च्युली ते आमच्यासाठी गिफ्टच होतं कारण आम्ही ऑलमोस्ट 2:30 वाजता तिथे आलो होतो आणि दुपारची वेळ म्हटलं की ती सगळी मंदिरे बंद असतात. चला असो, त्यानंतर आम्ही सगळ्यांनी मस्त असं दर्शन करून घेतलं. तुम्हाला माहितीच असेल की आम्ही या मंदिरात यापूर्वीसुद्धा भरपूर वेळ आलो आहे. माझी या मंदिरावर खूप श्रद्धा पण आहे आणि त्याचबरोबर मला माझ्या मनाला खूप शांती मिळते इथे येऊन. पॉझिटिव्ह वाईब्स मला मिळतात आणि मला खूप छान वाटते. मला हेच मंदिर नाही, मला प्रत्येकच मंदिरात जाऊन खूप छान वाटते. मी म्हणजे खूप जास्ती ग्रेटफुल आहे प्रत्येकच गोष्टीसाठी आणि म्हणून मला त्यांना खूप थँक्यू बोलायची इच्छा होते. आणि देवानंतर जर मी कोणाला खूप थँक्यू बोलेल ना तर ते म्हणजे माझे आईवडील, माझे मम्मी पप्पा. ते यासाठी कारण त्यांच्यामुळेच मी घडली आहे आणि त्यांच्यामुळेच माझ्या हातून गोष्टी घडत आहेत. त्यांच्यामुळेच मला प्रीतम मिळाला आहे. आणि सेम गोष्ट मी माझ्या सासू सासऱ्यांना पण म्हणेन की त्यांच्यामुळे मला प्रीतम मिळालं आहे आणि त्यांच्यासाठी मी सुद्धा खूप त्यांना थँक्यू म्हणते, नेहमी म्हणते आणि परत पण म्हणेल यानंतर सुद्धा. त्यानंतर आम्ही तिथनं छान दर्शन करून घेतलं आणि आम्ही गेलो गोकुळमध्ये कारण आम्हाला गोकुळमधनं पनीर घ्यायचं होतं. हे सगळं कालच आणून ठेवायचं होतं पण मी म्हटलं आपण पनीर उद्याला आणू म्हणजे ते फ्रेश पण राहील. आणि त्याचबरोबर गुलाबजामुन किंवा आणखी पण जे रिटर्न गिफ्टसाठी मी फक्त चॉकलेट्स घेणार होती ते सगळं पण आम्हाला इथे घ्यायचं होतं. तर आम्ही ते सगळं रिसीव्ह केलं आणि त्यानंतर आम्ही घरी आलो. आता घरी आलो तेव्हापर्यंत पप्पानी, कृषिकानी आणि निधीने छान सिम्पलचं डेकोरेशन ऑलरेडी करून ठेवलं होतं. मम्मी पप्पा आले त्यामुळे ना मी या सगळ्या गोष्टींकडे अजिबात लक्ष देत नाही आहे. मी आपली एन्जॉय करते बाळाबरोबर वगैरे. आणि ॲक्च्युली आम्ही पण थकलोच आहे कारण आम्ही पण 8-10 दिवसाच्या ट्रिपवरून आलो होतो आणि लगेच 2-3 दिवसात मम्मी पप्पा आले तर मला थोडा आराम पण मिळत होता. आता माझे पप्पा खरंच सांगते माझ्या मम्मीला स्वयंपाकात पण हेल्प करतात, बाहेरच्या गोष्टींना पण हेल्प करतात, शॉपिंगला पण हेल्प करतात आणि त्यांना कोणत्याच गोष्टीची कधीच लाज वाटत नाही. आणि या गोष्टीसाठी मी खूप प्राऊड फील करते. आणि मला ना खूप या गोष्टीसाठी चांगलं वाटते की त्यांना अजिबात कोणत्या गोष्टीचा इगो नाही आहे. ते सगळ्यांशी बोलतात, लहानापासून मोठ्यापर्यंत बोलतात. आणि मला माहिती आहे ही गोष्ट, जे माझ्या जवळचे लोक हा व्हिडिओ बघत असेल ते नक्कीच रिलेट करत असेल आणि त्यांना माहिती आहे की त्यांचा मामा, त्यांचा काका, त्यांचे मोठे वडील किंवा माझे वडील जे सगळ्या रोल्समध्ये माझे पप्पा परिपूर्ण आहे आणि ही गोष्ट मी प्राऊडली बोलते. चला तर आता संध्याकाळी सगळे आले होते अव्यूच्या वाढदिवसासाठी. त्याची आत्या, मामाजी, बहिणी, त्याचे भरपूर सारे लोक म्हणजे जे रिलेटिव्ह आहेत. अलकाताई म्हणजे माझी मोठी नंद, त्यानंतर शुभम दादा, त्याची वाईफ पायल, प्राची, सगळेच आले होते. आजी पण माझ्या नंदीकडे होती, ती पण आज आली होती अव्यूच्या बर्थडेसाठी. त्यानंतर प्रज्वली, मनीषा आणि आमच्या पुढे जे नेबर राहतात ते, असे टोटल आम्ही 20 लोक होतो. सो आम्ही असा छोटासा सेटअप केला होता बर्थडेसाठी अव्यूच्या आणि सगळे मस्त जमलो होतो. खूप मस्त वाटत होतं. आणि जेव्हा लोक येतात ना, आपल्या जवळचे लोक जेव्हा येतात ना तेव्हा खरंच खूप छान वाटते. कोणतंही सेलिब्रेशन छोटं असो किंवा मोठं असो, जेव्हा लोक भेटतात, माझ्या जवळचे लोक भेटतात ना तेव्हा मला खूप छान वाटते. म्हणजे मला वाटते की आपले लोक जवळ आहेत आणि आपले रिलेशन मेंटेन ठेवणं किंवा सगळ्यांसोबत राहणं याच्यापेक्षा मोठी गोष्टी काय आहे, म्हणजे याच्यापेक्षा मोठं सेलिब्रेशन काय आहे. तुम्ही सगळ्यांशी बोला, हसा, खेळा, बोला. म्हणजे आपलं बोलणंच खरं तर आपले अस्तित्व जे आहे ते दाखवतं, मला तरी असं वाटते. भरपूर लोक असे असतात यार जे भेटतात पण बोलत नाही आणि आपल्या इगोमध्ये राहतात. पण चला असो, सगळ्यांची आपली आपली मेंटॅलिटी आहे, आपण काही कोणाला मेंटॅलिटीला आपण चेंज करू शकत नाही. पण हां, मी ज्या फॅमिलीमधनं आली आहे आणि ज्या माझ्या आईवडिलांचे संस्कार माझ्या
माझ्यावर आहे. मी सगळ्यांशी बोलते, मला कोणाचा रागही आला असेल ना तरीसुद्धा मी थोड्या वेळापुरती ठेवते, त्यानंतर बोलून मोकळी होऊन जाते आणि परत मी नॉर्मल व्हायचा प्रयत्न करते आणि तसंच काहीचं माझ्याबरोबर नेहमी घडते. चला ह्या सगळ्या गोष्टी आपण आता सध्या बाजूला ठेवूया. सगळ्यात मला छान वाटलं की शुभम दादा पायल प्राची ऑफिस करूनही माझ्या घरी आली होती. अलकाताईसुद्धा ऑफिस करून एवढ्या लांबून आमच्याकडे आली होती, कारण आजचा दिवस मंगळवार होता आणि मंगळवार म्हटलं की इव्हिनिंगचा ट्रॅफिक सगळ्यांनाच पुण्यात माहिती असेल, जे कोणी पुण्यात राहत असेल. सो असं काहीसं झालं होतं आणि सगळे आमच्याकडे आले होते. त्यांना मनापासून माझ्याकडनं, प्रीतमकडनं आणि अव्यूकडनं खूप खूप थँक्यू. आणि स्पेशल थँक्यू माझ्या मम्मी पप्पाला, कारण ते नागपूरहून इथे आले होते त्याच्या वाढदिवसासाठी स्पेशली. आणखी पण काही रिझन्स आहे, ते इथे आले होते 8 दिवस, ते तुम्हाला पुढे कळेलच. चला तर आता मस्त आपण सेलिब्रेशन करूया आणि तुम्ही सुद्धा हा मोमेंट मस्त असा एन्जॉय करा. छान, मस्त, थँक्यू सो मच. ये ना ताई, या ना भाऊजी, एक फोटो घेऊया. ये ना फोटो पटकन. बरं, बाकी सगळ्यांची शूटिंग काढायची. अरे बापरे, किती जा केक देते पटकन. जा जा पिल्या. आता घरी एवढे लोक असल्यावर ना एक एक्साइटमेंट असते गिफ्ट सुद्धा ओपन करायची. तर तेच इथे आता आम्ही ओपन करत होतो. हे 3 टी-शर्ट्स निधी घेऊन आली होती अव्यूसाठी, जे की खूपच कूल होते. खूप मस्त शेड्स होते, कलर्स खूप छान होते. 3 आणले होते तिने, एक नाही तर 3 होते. खूप मस्त होते, उन्हाळ्यासाठी एकदमच परफेक्ट होते. त्यानंतर हे टॉयज त्याला आले होते. ही आय थिंक जी पुढे निधी राहते, स्वाती राहते ना आमच्याकडे, मैदान्सची ममा, तिने आणले होते आय थिंक. आणि ते सुद्धा खूप आवडलं होतं अव्यूला. म्हणजे सगळ्यात आधी तेच टॉय घेऊन तो पळायला लागला इकडे तिकडे. त्याला टॉयज खूप आवडतात, म्हणजे स्पेशली गाड्या खूप आवडतात म्हणून. आणि त्यानंतर हा जो शेरवानी आहे ना, ही येल्लो कलरची, ही अलकाताई घेऊन आली होती. खूपच सुंदर शेरवानी आहे, ट्रस्ट मी, इतकी सुंदर त्याच्यावर दिसणार आहे ना ही, मी आत्ताच इमॅजिन करते, इतकी सुंदर शेरवानी होती ती. आणि हा अव्यूचा मस्त असा बर्थडे केक होता. आणि इथे काहीतरी फोटोज आहेत आमचे, तुम्ही सुद्धा एन्जॉय करा. आय होप की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. आवडल्यास नक्की माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि भेटूया अशाच मस्त व्हिडिओ बरोबर. तेव्हापर्यंत अँड बाय.